भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ. तर आज सकाळ आम्हाला डायरेक्ट 8-8:30लाच झाले, कारण की काल दिवसभर आम्ही शेवग्याच्या शेंगा तोडल्या होत्या. 15 पोते काल माल काढला आम्ही. इतकं थकलो होतो. उठले होते 5ला, परत बाहेर येऊन फिरून परत जाऊन झोपले आणि समर्थ सुद्धा माझ्यापाशी झोपला. जे आम्ही झोपलो ते परत खूप उशिरा उठलो. तोपर्यंत नंदबाईची धार झाली होती, आहूंचे सगळे कामं झाले होते, लाडू सुद्धा उठला होता. मी आणि समर्थच झोपलेला. ही काही मोठी गोष्ट नाही सांगायची, पण सांगते की शेवटी म्हणजे आज उठायला खरंच खूप उशीर झाला. आणि आता चालले आंघोळ, ते सगळं आवरलंय. देवपूजा बघा, माझी इथं पेडोली फुलं तुडते. वरले देऊ का मी तोडून? इतकं छान वाटतंय ना, फुलं देवपूजेला भेटतायत. हे बघा, खूप सुंदर असं खुर्ची आणलंय लाडून सगळे फुलं काढायला. खरंच उन्हामध्ये मी आहो, राधा, समर्थ सम्राट सुद्धा होते. शेवटी रोहितने सुद्धा थोडीफार मदत करू लागली. रात्री 10:30-11ला पोते टाकले, गाडी आली तेव्हा. आणि मग आम्ही मळ्यातल्या घरून जेवण ते करून इकडल्या घरी आलो. आणि आता मी विचार करते की चिप्स बनवावे. शनिवारी गेले होते ना दवाखान्यात, तेव्हा 10 किलो बटाटे आणलेत आहोने, तर त्याचे चिप्स बनवणार आहे आता. आज काय राधाला सुट्टी नाही. खुर्चीवर चढून जे बाप्पासाठी फुलं, हे बघा किती काढलेत. छानच केलंय ग देवपूजा. स्वामीला बघा पार फुलाने सगळं मडवून काढलंय. रांगोळी कोण शिकवले? रांगोळी तुला? मी शिकवले. बघा किती सुंदर गोड असे फुलं काढले. कलर भरणार त्याच्यात? कसली छान गोड पूजा केली माझ्या बाळाने. बघा, रांगोळी सुद्धा त्यानेच काढली आहे. तर आपली अशी आहे आजची मस्त अशी देवपूजा. इकडे बघा लाडू, इकडे बघ. साल काढायला पाणी घेतले पाठीमध्ये, त्याच्यामध्ये वीट ठेवले आणि ह्या बटाटा, ह्या विटावरती ना फक्त असं घासायचा. हे बघा, एकदम असं स्वच्छ होतंय. हे बघा, अशा पद्धतीने ना एकदम स्वच्छ असं बटाटा. लाडू मला दे बटाटा. अजिबात बटाटाचं का हे जात नाही, फक्त वरची व्यवस्थित साल निघून जाते. तर ही भारी आयडिया. हे बघा, बटाटा एकदम स्वच्छ झाला. सुरकू दादाकडून वीट घेऊन ये. एकदम भारी वीट आहे. आणि आपण बटाटे साल काढतो ना, त्याने इतका मोठा बटाटा सोबत जातो त्याच्या. चांगलीच आहे रे बाळा. नाही होत, पाण्यात हे करायचं आपलं असं. लाडू सुद्धा मदत करायला लागले माझं लेकरू. बटाटे आणून टाकते याच्यात. बटाटा खायचं असते. तुला चिप्स आवडतात ना?
तू बसला का पाण्यात? बटाट्याचं पाणी घाण झालंय, तर आता आपण पाणी चेंज करून घेऊया. एक 3 किलो बटाटे केल्यानंतर पाणी तर साल कडून झाली. आता किसते मी. लाडू बी थोडीफार मदत करू लागते खेळायला. साल काढायला जरा जास्त वेळ लागला, खिसायला जास्त वेळ लागत नाही. खिसायला काय नाही, असं सर 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 होते. आता संपत आहे. वरती एक भुगणं ठेवलंय आणि शेगडी होती, ते पाणी उकळलं. यामध्ये चिप्स टाकून 5 मिनिट शिजवून घेऊया. खालीवर एक करून घेऊया. तर चांगले 5-7 मिनिट छान शिजले. आता आपण हे काढून घेऊया. उकळायला लागलंय पाणी. दोन भुगण्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी. टोमॅटो रेड. केशरी. डायरेक्ट आता शिजवून घेतलेले केशर. एक रेड. आता ह्याला कलर मधून काढायचं. शेवटी का होईना पण राधाबाईचा हातभार लागला, त्याच्याशिवाय चिप्स पूर्ण होतच नाहीत, हाय ना. जास्त शिजलं कलरचं.
आमची एकादशीला चालत नाही पण लेकरांसाठी केली. समर्थ घालला की समर्थबाई काय करते? वेपर करते खाते काचा काचा पुन्हा ऊन लागणार बाळा तेवढं तसं कसं. असं झाले सगळे वाळायला घातले. आता जेवायचंय. दोघं आलेत खोबरी आंबा घ्यायला. मजा दाखवते. पोचते का? खांद्यावर घ्यावं लागते तेव्हा पोचते. आऊ मी येऊ का? नको वरला घेऊ दे. मोठा बघून घ्या. मोठा हा घे. मोठा आहे. मोठा आहे ना. छोटा मग करवट लागते ग. हा चला. 2 म्हणले दादानी. अजून एक. तुझा डोळा त्याच्यावरच आहे. ती काय पोच ना. थांबी काढते धर. नाही ती खराब झाली. नाही हा घे 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 लवकर घे. घेतले का? दीदीकडे एक दे. जड झालं रे तू. उचल ना बाबा. वर जात नाही तेच की मग जड असल्यामुळं वरच. मस्त असं आता इथे खेळण्यासाठी झोका बांधतात. अहो सांभाळून. बाई कसं तुला येतं का झाडावर चढाय राधा? काठी बांधावं लागेल ना ग बसायला. काठी होती ना ती आत्यान घेतलेली. आता वाजलेले आहेत 5 आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी केली सुरुवात. जसं की इथं मसूर आणि मटकीची सुकी डाळ बनवते. कणिक सुद्धा मळून घेतल्या आणि सोबतच हे बघा पोरांनी ना चिप्स वाळले वाळले आणून दिलेत राधानी. तर ते त्यांना तळून सुद्धा बघायचं की हे कसे झाले. तर चला आज आपण पहिल्यांदाच तळतोय. सकाळीच केलेले. एवढे कडक वाळलं नाही पण लेकरांचा हट्ट आहे त्यामुळे म्हणलं चला बनवूया. तेल जरा जास्तच तापलं आता. ही शेगडी खूप जास्त तापते. तर सोबतच जे कलरचे चिप्स केले ना ते सुद्धा आणले. बघूया कसे होते. राधा पण मळ्यात जाणार आहे म्हणजे स्वयंपाक बनवून घेऊ. ती पण 4 घास खाऊन जाईल. चला आता पटकन चपात्या बनवून घेते. भाजी तयार आहे कारण आज
सकाळपासून चपात्या केल्याच नव्हत्या. फोडणीचा भात यावरच काय काय चटर खाण्यातच दिवस गेला आहे बघा. नवीन बनवलेले चिप्स मस्त असे तळले तर थोडं सोबत कुरड्या पापड्या पण तळावं म्हणलं. भाजी चपाती सोबत खाते पोरं. राधाला खरंच खूप असे तळणले आवडतं. हे 2-3 वर्ष जुना आहे सगळं. हा पापडच करते. नको थांब, गरम आहे, देते मी. राधा वट्टा त्यानं मारते रूम तुम्हाला. समोर तुला सांगून बसलं का ग टीव्ही पुढे? तुला काय सांगितले मी? दीदीला सांगून मोकळा झाला का? तू वट्टा झाडू मार, दीदी रूम मारते. तेल गरम आहे. पाणी उडून प्यायचंय का? बाहेर लगेच जातमध्ये. चिकू काढ म्हणलेली तुला घेऊन जायला मळ्यात. बाहेर पिवळं कॅरेट आहे बघ. कॅरेट? हां, त्याचं ती गळते. चिक गळलं का मग परत पिशवीत घालायचं. समोर घेऊन जा टीव्ही बंद करून. बरोबर याच्यात बरोबर चपाती झाली. सगळे जेवण जेवलं काय आज? हात धुवायल्यामुळे म्हणलं जेवणार आहे. तांबे घालून घेतले ना. घे ना सगळं बाहेर. कोणतं नाही अरे मग बनतील काय. अहोने सुट्ट्यात खेळायला बांधलाय झोका. पण जरा काठी खालीच झाली. छान झालं ना झोका. बघा किती उंच बांधलाय. आंबाच तोडायला चाललोय आम्ही. तर राधा दीदीला पाहिजे आंबा. जे आपले ब्लॉग बघतात, मिनी ब्लॉग, रील इंस्टाला, तर तिच्या फ्रेंड म्हणत होत्या की तूच आंबा खातीस काकीसोबत, आम्हाला कधी आणतीस का? तर ती मैत्रिणीसाठी आंबा घेऊन जाणार आहे. मोठा बघून घे तिच्या फ्रेंडसाठी.
मोठा बघून काढ राधा. पलीकडल्या बाजूने बघ बरं जरा. मग तुला चाकू पण घेऊन जायला लागणार. मधला बघ बरं, मोठा मोठा वाटते का आतला? हा हाय का? घे मग. जी सुरुवातीला लागलाय ना तो. कुठं आहे? मला कसं दिसना. कुठं आहे? ती अगं तीन ती तेवढंच आहे. कुठून पडला? पडला बघ आता. तोडला का? घे बाळा, चल घरी. सावकाश जावा, सावकाश. पगार आल्यावर देते म्हणा. पगार आल्यावर देते. तुझा पगार आल्यावर ती खिचणी ती घेतली का? बाय. आत्ताच राधा गेली.